दंडवत प्रणाम. तुम्ही कधी विचार केला आहे का? खरा संन्यास म्हणजे भगवे वस्त्र घालणे आहे का, की जंगलात जाऊन राहणे? श्री चक्रधर स्वामी सांगतात, नाही. खरा संन्यास बाह्य रूपात नसून मनातील विकारांचा त्याग करण्यात आहे. आज आपण आचार प्रकरणातील सूत्रे 171 ते 180 समजून घेणार आहोत. या सूत्रांमध्ये स्वामी साधकाला नम्रता, आत्मपरीक्षण, पश्चात्ताप आणि अंतर्मनाच्या शुद्धीचा मार्ग दाखवतात. 171वे सूत्र सांगते, ऐसे ही करिताम लोकू न भजो, ऐसे न कीजे. स्वामी सांगतात, असे वर्तन करू नका ज्यामुळे धर्माची बदनामी होईल. साधकाचे आचरण असे असावे की लोकांच्या मनात धर्माबद्दल आदर निर्माण व्हावा. 172वे सूत्र सांगते, काम, क्रोध, लोभ ये तीनही नरकद्वारे. स्वामी तीन मोठ्या शत्रूंची ओळख करून देतात: काम, क्रोध आणि लोभ. हे तीन विकार माणसाला हळूहळू परमेश्वरापासून दूर नेतात. जो या तिन्हीवर विजय मिळवतो तोच खऱ्या अर्थाने साधक बनतो. 173वे सूत्र अत्यंत प्रभावी आहे. वर्मस्पर्शे नरक. स्वामी सांगतात, एखाद्याच्या मनाला जाणीवपूर्वक दुखावणे, त्याच्या मर्मावर घाव घालणे हे अत्यंत मोठे पाप आहे. स्वतः दुःख सहन करणे अधिक श्रेष्ठ, पण दुसऱ्याच्या हृदयाला जखम देऊ नका. वाणी ही औषधही बनू शकते आणि शस्त्रही. 174वे सूत्र सांगते, जीव जाणवणीची करी. आपल्याला काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे बहुतेक वेळा माहीत असते. तरीही आपण चुकीचा मार्ग निवडतो. यातून स्वामी सांगतात, समस्या ज्ञानाच्या अभावात नाही तर आचरणाच्या अभावात आहे. 175वे सूत्र सांगते, आपुले मात्रागमन न देखे. माणूस स्वतःचे मोठे दोष पाहत नाही, पण दुसऱ्याच्या छोट्या चुका सहज दिसतात. स्वामी सांगतात, दुसऱ्यांचे दोष पाहण्यापेक्षा स्वतःचे दोष शोधा. आत्मपरीक्षण हेच आध्यात्मिक प्रगतीचे पहिले पाऊल आहे. 176वे सूत्र सांगते, क्रियेसी अनुतापू पुरश्चरण. जर चूक झाली तर तिचा मनापासून पश्चात्ताप करा. स्वामी सांगतात, खरा पश्चात्ताप हेच सर्वात मोठे प्रायश्चित्त आहे. जो आपल्या चुकीची कबुली देतो तोच सुधारण्याचा मार्ग धरतो. 177वे सूत्र सांगते, राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर यांचा त्यागू याची नामवे संन्यासू. हे सूत्र संन्यासाची खरी व्याख्या सांगते. संन्यास म्हणजे घर सोडणे नव्हे, तर राग, द्वेष, काम, क्रोध, अहंकार आणि मत्सर यांचा त्याग करणे. मन शुद्ध झाले तर तोच खरा संन्यासी. 178वे सूत्र सांगते, मनीचे अभिलाष निवर्तले. जेव्हा मनातील इच्छा संपतात तेव्हा शुद्ध आणि अशुद्ध, माझे आणि तुझे, उच्च आणि नीच असे सर्व भेद नाहीसे होतात. वासनारहित मनच खऱ्या शांततेचा अनुभव घेते. 179वे सूत्र सांगते, अहंतेंचे मूळ सकंदी उपडावे. स्वामी सांगतात, अहंकार फक्त दाबून ठेवू नका, तो मुळासकट उपटून टाका, कारण मूळ राहिले तर पुन्हा अहंकार उगवेल. अहंकाराच्या जागी नम्रता आणि शांततेचे रोप लावा. 180वे आणि या भागातील शेवटचे सूत्र सांगते, दोन्ही चारी भात वेळीती जाली. 2 वेळा अन्न मिळाले नाही की मन अस्वस्थ होते. यातून स्वामी शिकवतात, शरीराच्या छोट्या कष्टांमुळे मन डळमळू देऊ नका. साधकाने परिस्थितीपेक्षा परमेश्वरावर अधिक विश्वास ठेवावा. या 10 सूत्रांचा मुख्य संदेश असा आहे, धर्माचा आदर वाढेल असे वागा. काम, क्रोध आणि लोभ यांवर विजय मिळवा. दुसऱ्यांच्या मनाला कधीही दुखवू नका. स्वतःच्या चुका ओळखा. मनापासून पश्चात्ताप करा.
राग, द्वेष आणि अहंकार सोडा. मनातील इच्छा कमी करा. अहंकार मुळासकट नष्ट करा. आणि छोट्या कष्टांमुळे साधना सोडू नका. फ्लो टू रिमेंबर. धर्माचा गौरव करा. काम, क्रोध, लोभ टाळा. कोणाचेही मन दुखवू नका. स्वतःचे दोष पहा. पश्चात्तापातून शुद्धी मिळते. हाच खरा संन्यास. इच्छा कमी करा. अहंकार उपटून टाका. शांतता मनात रुजवा. कष्टांमध्येही परमेश्वरावर विश्वास ठेवा. आजच्या काळातही ही सूत्रे प्रत्येकासाठी मार्गदर्शक आहेत. आपण अनेकदा दुसऱ्यांच्या चुका मोजतो, पण स्वतःकडे पाहत नाही. श्री चक्रधर स्वामी सांगतात, स्वतःचे मन जिंका. अहंकार सोडा आणि प्रेम, नम्रता व पश्चात्ताप यांद्वारे अंतःकरण शुद्ध करा. अशा साधकाच्या जीवनातच खरी शांती आणि परमेश्वराची कृपा प्रकट होते. महान